ज्यांना असं वाटतं की भूत प्रेत बाधा असं काही नसतं त्यांनी गाणगापूरच्या या मंदिरात नक्कीच जावं. नमस्कार, मी सरिता. तर सकाळी सकाळी आम्ही सर्वजण निघालेले होतो, पण इथे समुद्राळ आणि कोणजीच्या मध्ये जे रोड आहे ना तो सर्व पॅक झालेला होता. परत पेट्रोल टाकलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो गाणगापूरमध्ये. तर खूप वर्षांनी योग जुळून आलेला होता, त्यामुळे आम्ही सर्वजणच निघालेलो. तर इथे दोन नद्यांचा संगम आहे, हिमा आणि अमरजा. जर या नदीमध्ये आपण अंघोळ केली तर आपली सर्व भूतबाधा हे दूर होते. ते सर्व तर मला खोटंच वाटत होतं, पण जेव्हा आमची आई साडी धुवायला गेली त्यावरती सापच येऊन बसलेला आणि असं म्हणतात की कोणी काही वस्तूवर जादू केलेला असेल तर तो काही त्याला सोडत नसतो. तर बहुतेक असेल त्या साडीवरती जादू वगैरे केलेलं. परत देवाचा दिवा वगैरे होता तो पाण्यात सोडला, देवाचा आशीर्वाद घेतला. तर वाळूमध्ये आमच्या श्रावणीला इथे शिंपला भेटलेला. इकडे सर्वजण अंघोळ वगैरे करून रेडी झालेले होते आणि परत आम्ही गेलो मंदिरामध्ये, दर्शन घेतलं, बाहेर आलो, चहा वगैरे पिलो आणि परत आता आम्ही निघालो होतो वरच्या मंदिराकडे. तर 12 वाजता तिथे आरती वगैरे होते आणि तिथेच भूतबाधा ही दूर होते. तर तिथे जास्ती काही शूट करू शकले नाही कारण तिथे अलाउड नव्हतं आणि परत आम्ही निघालो पुढच्या देवी दर्शनास. स्टे कनेक्टेड आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच फॉलो करा.